अज्ञात रोगाचा हल्ला झाल्यानं कपाशीची ही अशी अवस्था। रोगामुळे कपाशीची पिकं सुकत चालली आहेत। 900 ते 1000 एकरावर हे असंच चित्र पाहायला मिळतंय। ही दृश्य आहेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना आणि राजुरा या 2 तालुक्यातली। पावसाच्या लहरीपणामुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला कपाशीपासून मोठी आस होती। मात्र उत्तम प्रकारची बियाणं, खतं, कीटकनाशकं वापरल्यानंतरही रोगाचं आक्रमण झाल्यानं बळीराजा हवालदिल झालाय। शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार खत दिलं, आंतरप्रवाही औषधांची फवारणी केली, मात्र काहीच परिणाम न झाल्यानं आता शेतकऱ्यांनी शेतात नांगर घालून पिकं नष्ट करायला सुरुवात केली आहे। खरीपाचा हंगाम तर हातून गेलाच, मात्र रब्बीसाठी तरी सरकारनं मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। कपाशीवर आलेल्या या अज्ञात रोगाचं निदान करण्यासाठी यवतमाळ आणि नागपूर इथल्या कृषी विभागाची 2 पथकं गावाला भेटी देऊन गेल्याचं शेतकरी सांगतायत। मात्र पिकांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात सर्वेक्षण कधी होणार, हा रोग पसरू नये यासाठी कृषी विभाग काय उपाययोजना करणार आणि शेतकऱ्यांना काय मदत मिळणार याकडे लक्ष लागलंय। मात्र कृषी विभाग यावर मौन बाळगून आहे। आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।